गुड इव्हनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. आज लिंकचा गोंधळ झाला. लिंक जी आहे त्याच्यामध्ये मीटिंग चालू आहे पुढे सरांची, त्यामुळे लिंक अवेलेबल नव्हती. त्यामुळे प्रायव्हेट लिंक मी टाकली आहे. आपण या प्रायव्हेट लिंकवर लेक्चर घेऊया. मी रेकॉर्ड करतो लेक्चर आणि रेकॉर्ड करून रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते मी युट्यूबवर अपलोड करेल. ठीक आहे. चलो, कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत होतो. सर्वांनी आयडी आणि पासकोडने जॉईन करू शकता तुम्ही इझिली. आयडी आणि पासकोड टाका, फक्त तिथे जॉईन बटन आहे, तिथे आयडी आणि पासकोड टाकायचा, तुम्ही जॉईन करू शकता इझिली. बाकीच्यांना पण सांगा. चला, कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत होतो जी स्केलेटल मसल असते, ती स्केलेटल मसल तुम्हाला अशी दिसते. त्यामध्ये बघा, तुम्हाला दोन झेड लाईन दिसतात. दोन झेड लाईन दिसतात. दोन झेड लाईन या डार्क लाईन आहेत, राईट. आणि दोन्ही झेड लाईनला कनेक्ट असणारे इथे तुम्हाला फायबर दिसतात. कोणते फायबर? ऍक्टिन. ऍक्टिन. येस, हे ऍक्टिन फायबर आहे. ठीक आहे, हे ऍक्टिन फायबर आहेत. आणि या ऍक्टिनच्या मध्ये इथे तुम्हाला दिसतात काही थोडेसे जाडवाले फायबर. यांना काय म्हणतो आपण? मायोसिन. मायोसिन असतात. ठीक आहे, ऍक्टिन आणि मायोसिन असे दोन फायबर तुम्हाला दिसतात. ही लाईन आहे झेड, ही लाईन आहे झेड. दोन झेड लाईन मधलं डिस्टन्स याला काय म्हणतो आपण? सार्कोमियर. दोन झेड लाईन मधलं डिस्टन्स याला म्हणतो आपण सार्कोमियर. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला ऍक्टिन फायबर पुन्हा दिसेल, इथे पुन्हा ऍक्टिन फायबर पुन्हा दिसेल, इथे पुन्हा ऍक्टिन फायबर पुन्हा दिसेल, इथे पुन्हा ऍक्टिन असेल, पुन्हा ऍक्टिन असेल, पुन्हा ऍक्टिन असेल. जो ऍक्टिन वाला रिजन असतो, इकडे लक्ष द्या सर्वांनी, जो ऍक्टिन वाला रिजन असतो या रिजनला काय म्हणतो आपण? हा वाला रिजन आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक बँड, आय बँड. हा सुद्धा रिजन काय असणार आहे? आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक आय बँड. आणि हा मधला रिजन काय असणार आहे? अनआयसोट्रॉपिक बँड मध्ये तुम्हाला मध्ये अशी लाईन दिसते, डार्क लाईन दिसते. ठीक आहे. आणि या डार्क लाईनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला थोडासा लाईट बँड दिसतो. ठीक आहे, याला म्हटलं होतं आपण एच झोन.
कोणता झोन? Ensign zone. हेन्सेन्स झोन. आणि हेन्सेन्स झोन मध्ये जी डार्क लाईन दिसते त्या लाईनला काय म्हटलं होतं? M line. M line. एम लाईन म्हटलं. ठीक आहे, चला बऱ्यापैकी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये समजलं. ठीक आहे, गुड इव्हनिंग ऑल. चलो आता आपण बघूयात. आता हे जे दिसतं ना तुम्हाला, ही जी मसल दिसते तुम्हाला, या मसल मध्ये तुम्हाला इथे पहा, हा वाला बँड जो आयसोट्रॉपिक बँड आहे याला म्हटलं होतं आपण लाईट बँड. मग पुन्हा तुम्हाला दिसतो डार्क बँड. डार्क बँड म्हणजे अनआयसोट्रॉपिक बँड. पुन्हा तुम्हाला दिसतो लाईट बँड. लाईट बँड नंतर पुन्हा मला दिसेल डार्क बँड. ठीक आहे, मग लाईट बँड डार्क बँड, लाईट बँड डार्क बँड असं दिसत जातं. आणि अशा टाईपचे जे मसल असतात ना ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट बँड डार्क बँड, लाईट बँड डार्क बँड दिसतात, अशा मसल्सला म्हणायचं स्ट्रायटेड मसल. कोणत्या मसल रे? कोणत्या मसल? स्ट्रायटेड मसल. Striated muscle. येस, स्ट्रायटेड मसल. मग आता ज्या स्केलेटल मसल असतात, स्केलेटल मसल म्हणजे ज्या आपल्या स्केलेटनला असोसिएट असलेल्या मसल असतात त्या स्ट्रायटेड मसल असतात. ज्या आपल्या स्केलेटनला असोसिएट आहेत त्या मसलला आपण म्हणतो स्ट्रायटेड मसल्स. ओके, त्या मसल्सला म्हणायचं आपण स्ट्रायटेड मसल्स. मग चला आता आपण स्केलेटल मसल बद्दल स्टडी करत होतो कालच्या लेक्चर मध्ये. स्केलेटल टिश्यू बद्दल स्टडी करत होतो. हे जे स्केलेटल टिश्यू आहेत यावर तुम्हाला लाईट बँड आणि डार्क बँड दिसतात, म्हणून यांना आपण म्हणतो स्ट्रायटेड मसल्स. ठीक आहे, मग आता लिहा पुढच्या लाईनवर. प्लीज राईट ऑन द नेक्स्ट लाईन. प्लीज राईट ऑन द नेक्स्ट लाईन. जे झेड लाईन असते ना, झेड लाईन, ती तुम्हाला डार्क लाईन दिसते. ठीक आहे, हे कालच मी तुम्हाला सांगितलं. आणि डार्क आणि लाईट बँड मुळे स्ट्रायटेड अपीयरन्स दिसतो, म्हणून लिहा डार्क अँड लाईट बँड्स. डार्क अँड लाईट बँड्स. डार्क अँड लाईट बँड्स on neighboring myofibrils. On neighboring myofibrils. myofibrils. काल मी तुम्हाला मायोफायब्रिल काय ते सुद्धा दाखवलं. ठीक आहे, नेबरिंग मायोफायब्रिल्स. Dark and light bands on the neighboring myofibril shows कोणता appearance? Striated appearance. Striated appearance. Striated appearance. नेक्स्ट लाईन वर लिहा स्केलेटल मसल्स. माझा आवाज येतोय सर्वांना? स्केलेटल मसल्स bring about voluntary contractions. लक्षात घ्या, स्केलेटल मसल कोणते कॉन्ट्रॅक्शन्स करतात? व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स. Skeletal muscles are responsible for the voluntary contractions. Okay, right on next line. On the basis of red and white. On the basis of red pigment. On the basis of red pigment. Skeletal muscles are divided into two main types. On the basis of डेंजर. एक मिनिट म्यूट करतो मी सर्वांना. करा मग करायचं असेल पटकन तर. On the basis of the red pigment, skeletal muscles are divided into the two main types. First liha. First type. Red muscles. First type liha, red muscles, right? First type red muscles. यश चौधरी, there is no, आज YouTube नाही आहे तर मी लेक्चर ज्यावेळेस कंप्लीट होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर मी टाकेन त्यावेळेस तुला पाहता येईल. मग you can watch it after 9:30. then those who have the poor connections, they will have to watch it again at 9:30 only, because it is not YouTube live.
इट इज माय प्रायव्हेट कनेक्शन. अपूर्वा आपण आता स्टार्ट केलंय, जास्त काही झालेलं नाही, कालच रिवाइज केलं पहिले 5 मिनिटं, फक्त एवढं झालंय. लाईट आणि डार्क बँड दिसतात आपल्याला, आणि हे जे लाईट आणि डार्क बँड आहे, या लाईट आणि डार्क बँड मुळे त्यांना आपण स्ट्रायटेड मसल्स असं म्हणतो. ठीक आहे. स्केलेटल मसल्स ब्रिंग अबाउट द व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स, आणि त्यांचे जे रेड पिगमेंट आहेत स्केलेटल मसल्सचे, यांच्यानुसार त्यांचे 2 टाइप आहेत. फर्स्ट टाइप इज द रेड मसल्स. रेड मसल्स याच्यामध्ये लिहा पुढे. these contain very high amount of myoglobin. Very high amount of myoglobin. Very high amount of myoglobin. ओके. मायोग्लोबिन जो आहे ना, जसा हिमोग्लोबिन असतो ना ऑक्सिजन कॅरी करतो, तसं मसल मध्ये ऑक्सिजन कॅरी करणारा पिगमेंट आहे, त्या पिगमेंटचं नाव आहे मायोग्लोबिन. जसं हिमोग्लोबिन ब्लड मध्ये ऑक्सिजन कॅरी करतो, तसा मसल्स मध्ये ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी जो पिगमेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज द मायोग्लोबिन. एंड मायोग्लोबिन इज ऑल्सो रेड इन कलर. सो देखो स्केलेटल मसल जो होते हैं ना, स्केलेटल मसल्स ये वॉलंटरी होते हैं उसके एक्शंस में. सो दीज आर अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल, राइट? So on the basis of the red pigment in the skeletal muscle, if the red pigments are in very high amount, red pigment, what is the name of the red pigment? It is myoglobin. If the myoglobin is in high amount, it is called as red muscles. ठीक है. अब दूसरा टाइप देखो, दूसरा टाइप व्हाइट मसल्स, और व्हाइट मसल फाइबर ऐसे भी बोला जाता है इसे, व्हाइट मसल. contain very low amount of myoglobin. Very low amount of myoglobin. देखो, white muscle contain very low amount of myoglobin. So myoglobin is the pigment that is present in the muscle and which is responsible for the transfer of the oxygen. ठीक है. ऑक्सीजन को कैरी करने के लिए ये पिगमेंट प्रेजेंट होता है, विच इज कॉल्ड एज अ मायोग्लोबिन. स्ट्रायटेड अपीयरन्स म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगू का? बरं, सांगतो 1 मिनिट. चला आता 1 मिनिट मी सांगतो पुन्हा स्ट्रायटेड अपीयरन्स म्हणजे काय. कालच्या लेक्चर मध्ये तुम्ही पाहिलं की तुम्हाला झेड लाईन दिसते, बरोबर? झेड लाईन दिसल्यानंतर 2 झेड लाईनच्या मध्ये जो डिस्टन्स असतो त्यांना काय म्हणतो आपण? सार्कोमियर. कालचं लेक्चर जर तुम्ही केलंय, पंकजा केलंय कालचं लेक्चर? केलंय तू काल, है ना? तर मग या 2 झेड लाईनच्या मध्ये जे डिस्टन्स असतं याला म्हणतो आपण सार्कोमियर. ठीक आहे. आणि बघ आता, जी झेड लाईन दिसते ती डार्क लाईन आहे, बरोबर का नाही? झेड लाईनच्या दोन्ही बाजूला आपण काय पाहिलं होतं? ऍक्टिन फिलामेंट प्रेझेंट असतात. इथे ऍक्टिन, इथे ऍक्टिन, इथे ऍक्टिन, असे ऍक्टिन आपण कालच्या फिगर मध्ये ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही जर फिगर ड्रॉ केली असेल तर तुम्ही पाहू शकता त्या फिगर. मग असं ऍक्टिन फिलामेंट आपण दाखवलं होतं, आणि मध्ये आपण असा मायोसिन फिलामेंट दाखवला होता, बरोबर का नाही? ऍक्टिन, मायोसिन, ऍक्टिन आणि मायोसिन असं दाखवलं. आता हा जो ऍक्टिन आहे ना, ऍक्टिन, मायोसिन, ऍक्टिन, पुन्हा मायोसिन, ऍक्टिन, मायोसिन, असं इथे तुम्हाला लाईन दिसते. आता इथे बघा, हा जो बँड दिसतो ना इथपासून इथपर्यंत, हा तुम्हाला लाईट बँड दिसतो. ठीक आहे. हा रिजन तुम्हाला लाईट दिसतो. पुन्हा हा पासून इथपर्यंतचा रिजन बघा बरं, तुम्हाला लाईट दिसतो. ठीक आहे. मग हा रिजन, एवढा रिजन तुम्हाला लाईट बँडचा दिसला होता कालच्या लेक्चर मध्ये, आठवत असेल तर. हा एवढा बँड तुम्हाला लाईट दिसला. मधला कसा दिसला तुम्हाला? डार्क दिसला. हा वाला रिजन डार्क दिसला, आणि मग पुन्हा लाईट दिसला. मग लाईट बँड, डार्क बँड, पुन्हा लाईट बँड, पुन्हा याच्यानंतर काय असणार आहे? डार्क बँड असणार आहे. म्हणजे बघा, एक रिजन तुम्हाला लाईट कलरचा दिसतो, आणि त्या लाईट कलरच्या रिजन मध्ये तुम्हाला एक झेड लाईन दिसते, बरोबर? त्यानंतर तुम्हाला डार्क रिजन दिसतो. डार्क रिजनला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक बँड. लाईट बँडला आपण म्हणतो आयसोट्रॉपिक बँड. आयसोट्रॉपिक बँड नंतर अनआयसोट्रॉपिक बँड, पुन्हा आयसोट्रॉपिक बँड, पुन्हा अनआयसोट्रॉपिक बँड, पुन्हा आयसोट्रॉपिक बँड, पुन्हा अनआयसोट्रॉपिक बँड, असं लाईन तुम्हाला दिसेल. म्हणजे काय दिसेल? डार्क बँड, लाईट बँड. हा झाला डार्क, हा झाला लाईट, हा झाला डार्क, पुन्हा लाईट. असं जे दिसतं यालाच म्हणतो आपण लाईट अँड डार्क बँड विच आर प्रेझेंट ओव्हर द स्केलेटल मसल. आणि याच अपीयरन्सला आपण म्हणतो स्ट्रायटेड. स्ट्रायटेड म्हणजे काय? एक बँड तुम्हाला डार्क दिसला, दुसरा त्याच्या पुढचा लाईट दिसणार, पुन्हा डार्क दिसणार, पुन्हा लाईट दिसणार, पुन्हा डार्क दिसणार, पुन्हा लाईट दिसणार. कालच्या लेक्चर मध्ये मी दाखवलं होतं. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण स्ट्रायटेड अपीयरन्स. ठीक आहे, कळाले? ओके. चलो, आता जे स्केलेटल मसल असतात हे व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन करतात,
आणि या स्केलेटल मसलचे दोन टाईप मी आता इथे तुम्हाला शिकवले. एक आहे रेड मसल. रेड मसल मध्ये मायोग्लोबिन हा हिमोग्लोबिन सारखाच ऑक्सिजन कॅरी करणारा पिगमेंट आहे, पण हा फक्त मसल मध्ये असतो. ठीक आहे. ज्या मसल मध्ये मायोग्लोबिन जास्त असेल अशा मसलला आपण रेड मसल म्हणतो, आणि ज्या मसल मध्ये मायोग्लोबिन कमी असतो याला म्हणतो आपण व्हाईट मसल. ठीक आहे. म्हणजे रेड आणि व्हाईट असे तुम्हाला इथे मसल्स दिसतील. लाईट आणि डार्क बँड इथे तुम्हाला दिसतील. ठीक आहे. चलो, हे लिहिलं तुम्ही व्हाईट मसल. पुढच्या लाईनवर लिहा. मायोग्लोबिन बद्दल लिहूया. मायोग्लोबिन इज an iron containing red colored pigment only in muscles. बघा लिहा. मायोग्लोबिन काय? आयर्न कंटेनिंग रेड कलरचा पिगमेंट आहे आणि हा फक्त तुम्हाला मसल्स मध्ये दिसतो. आता आयर्न कंटेनिंग आहे तर आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये स्टडी केलं होतं की आयर्न कंटेनिंग जो पिगमेंट असतो त्याला हिम असं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? हिम. मायोग्लोबिन जो आहे हा ग्लोब्युलर प्रोटीन आहे. बरोबर. म्हणजे मायोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड कलर्ड पिगमेंट ओनली इन द मसल्स. पुढे लिहा. इट कॅन कॅरी ऑक्सिजन. It can carry oxygen. ठीक आहे. It can carry oxygen. चलो, बस एवढं सफिशियंट आहे. मायोग्लोबिन आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे आणि आयर्न कंटेनिंग जो पिगमेंट असतो त्याला काय म्हणतो आपण? जसं हिमोग्लोबिन मध्ये काय असतं रे? हिम असतं. तसंच हा हिम सुद्धा याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा. हिम इज प्रेझेंट इन मायोग्लोबिन टू. म्हणजे जसं हिमोग्लोबिन मध्ये हिम नावाचा आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे, तसा हिम कोणत्या कलरचा असतो? बोला रे. रेड कलरचा असतो. यस. तसाच मायोग्लोबिन मध्ये सुद्धा हिम आहे आणि हा मायोग्लोबिनचा हिम सुद्धा रेड कलरचा आहे. फक्त फरक काय? मायोग्लोबिन हा मसल मध्ये ऑक्सिजन कॅरी करतो आणि हिमोग्लोबिन ब्लड मध्ये ऑक्सिजन कॅरी करतो. चलो, झालं? समजलं सर्वांना? हे कळालं का? जो स्केलेटल मसल या स्ट्रायटेड असतात. लक्षात घ्या. स्केलेटल मसल कशा असतात? स्ट्रायटेड असतात. डन झालं का रे सर्वांचं? सर 1 minute. ओके. एनसीईआरटी मधला कोणता लेसन आहे? तुमच्याकडे एनसीईआरटी नाही? Structural organization in animals. Chapter 7. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल्स म्हणून लेसन आहे. त्याच्यामध्ये बघ. Chapter 7 आहे सर. चॅप्टर 7 100 नंबरचा पेज. चलो, डन झालं का रे? झालं सर. Yes, sir. Yes, sir. डन सर. आता स्केलेटल टिश्यू कसा दिसतो याची एक फिगर ड्रॉ करूयात आपण. म्हणजे तुमचं सर्वच क्लिअर होऊन जाईल इथे. स्केलेटल मसल कशा दिसतात? हे पहा. प्लीज ड्रॉ अलॉंग विथ मी. माझ्याबरोबर काढा. इथे तुम्हाला न्यूक्लियस दिसेल असं. कालच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला याची फिगर दाखवली होती. त्यावेळेस मी तुम्हाला असं बाजूला न्यूक्लियस दाखवलं. हा एक स्केलेटल मसल. याचा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. या ही दुसरी सेल आहे. तर एनसीईआरटी मध्ये स्ट्रक्चर ए ना. एनसीईआरटी मध्ये दिली नाही फिगर. काय म्हणतोय तू?
त्यात 3 स्ट्रक्चर दिले. स्केलेटल मसलचं दिलंय ना स्ट्रक्चर, स्ट्रायटेड हा मसलचं. दिलंय दिलंय. स्ट्रायटेड मसल्स दिले. हा ते स्ट्रायटेड मसल म्हणजे स्केलेटल मसल. तिथे लिहिलंय ना, बघ ना. हा बघितलं. तुम्हाला इथे न्यूक्लियस असं दाखवायचं असेल तर एकाचं न्यूक्लियस, हे दुसऱ्याचं न्यूक्लियस, हे सपोज तिसऱ्या सेलचं न्यूक्लियस, हे या सेलचं न्यूक्लियस, असे झाले न्यूक्लियस. आता याच्यावर तुम्हाला स्ट्रायशन्स दिसतील. हा, स्ट्रायशन्स म्हणजे काय? लाईट अँड डार्क बँड. यू नो व्हॉट आर द स्ट्रायशन्स? तुम्हाला माहिती आहे स्ट्रायशन्स म्हणजे काय? लाईट आणि डार्क बँड. एक बँड लाईट दिसेल, एक बँड डार्क दिसेल. ठीक आहे, या आपल्या मसल्स आहेत. या मसल्सच्या सेल्स अशा दिसतात. No, it is not shared between the two cells, Ritika. You can say, suppose this is nucleus of this cell. हे या ऐकून घ्या रे सर्वांनी. सपोज ही सेल आहे, या सेलचा न्यूक्लियस हा आहे, मग या सेलचा न्यूक्लियस हा आहे, या सेलचा न्यूक्लियस हा आहे, असं दाखवलं आपण सपोज. आणि या सेलचा न्यूक्लियस हा असं. मी एक कोणा प्रत्येकाला एक कोणास तरी न्यूक्लियस कन्सिडर करा. न्यूक्लियस इज नॉट शेअर्ड. ठीक आहे. Then you can show this as a nucleus. Ritika, तुला समजले का? हो सर. Okay. So लिहा इथे skeletal muscle. Skeletal muscle. Hello, striated muscle. Please draw this figure. वेदांत आला का आज? वेदांत? Yes, sir. Okay. चलो डन झालं का रे? नाव आता फक्त दोनच टाईपच्या मसल सेल्स आपल्याला बघायचं राहिल्यात, त्या आपण डिस्कस करूया. चलो नेक्स्ट टाइप is the smooth muscles. Smooth muscles, where the red and white muscles are found. रेड मसल्स जे असतात ना, जे आपले सपोज जे लॉंग बोन्स आहेत, मोस्टली लॉंग बोन्स जे असतात ना, तिथे त्या रेड मसल तुम्हाला जास्त सापडतील. लॉंग बोन्स म्हणजे जिथे मसल वाला एरिया जास्त असतो, जिथे मसल जास्त वर्क करतात. फॉर एक्झाम्पल बायसेप्स असतील, ट्रायसेप्स असतील, किंवा काफ वाले मसल्स असतील आपले, या ठिकाणी तुम्हाला रेड मसल्स जे असतील ते जास्त सापडतील. जे एंड असतात ना, लॉंग बोन्सचे जे एंड वगैरे असतात, तिथे तुम्हाला व्हाईट मसल वगैरे सापडतील. एंड असतात ना लॉंग बोन्सचे, तिथे तुम्हाला व्हाईट मसल्स वगैरे सापडतील. ठीक आहे. ओके सर. यस. चलो striated and skeletal muscle is the same. Yes, skeletal muscle is striated, but तिथे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. You will have to mention the skeletal muscle, because one more type of muscle is striated, and that is a cardiac muscle. Cardiac muscle सुद्धा striated असते. ज्याच्यावर तुम्हाला असे बँड दाखवले होते, ते बँड ज्यांच्यावर दिसतात त्यांना striated असं आपण म्हणतो. ठीक आहे. Now we have to study about the smooth muscles. Smooth muscles. Skeletal muscle is a striated muscle, but the smooth muscle is non-striated muscle. Smooth muscle is non-striated. Please pay attention.
जी आपल्या स्केलेटलला असोसिएटेड असतात ना त्यांना आपण स्केलेटल मसल असं म्हणतो. आणि जे आपल्या बॉडीचे स्मूथ ऑर्गन आहेत, स्मूथ ऑर्गन म्हणजे स्टमक असेल, इंटेस्टाईन असेल, यांच्या मुवमेंटला कंट्रोल करणाऱ्या ज्या मसल असतात, दीज आर कॉल्ड ॲज द नॉन स्ट्रायटेड मसल. येस येस रितिका, वी कॅन से लाईक दॅट. Okay, so smooth muscles or non-striated muscles. Smooth muscles or non-striated muscles are found in the stomach, intestine, okay, small and large intestine, then urethra, right? So these have the smooth muscles. Urethra असेल, urinary tract असेल, esophagus असेल, stomach असेल, intestine असेल, इथे smooth muscles present असतात. Smooth muscles are येस म्युकसने बनलेले असतात, म्युकसने कव्हर झालेले असतात असं आपण म्हणूया. म्युकसने कव्हर झालेले असतात स्मूथ मसल्स. सो हे जे स्मूथ मसल असतात ना, दीज आर नॉन स्ट्रायटेड मसल. सो फर्स्ट यू विल हॅव टू ड्रॉ दिस फिगर. पहिले फिगर ड्रॉ करा स्मूथ मसल्सची. स्मूथ मसल्सच्या सेल कशा दिसतात ते पहिले ड्रॉ करा सर्वांनी. चला पटकन. या अशा दिसतात तुम्हाला स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स. हे न्यूक्लियस, हा, these are the nucleus. Now there smooth muscle fibers. Smooth muscle fibers. Smooth muscle fibers. बँडला काही यूज आहे का ते फक्त नावासाठी सांगितलं मी काल. बँडचं यूज आहे. बँड जे असतात ना ते कॉन्ट्रॅक्शन साठी लागतात. बँड तर म्हणजे फक्त तेवढंच बाकी काय नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्शन थोडंच साठी फंक्शन कॉन्ट्रॅक्शन साठी लागतात बँड्स. म्हणजे ते लाईट आणि डार्क बँड. हा हा, लाईट अँड डार्क बँड ते यासाठी असतात कॉन्ट्रॅक्शन साठी. भार्गवीने विचारलं हे जॉईंट नसतात का? स्मूथ मसल जे असतात नाही जॉईंट नसतात जास्त, आणि यांच्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला डिस्टन्स दिसेल. ते असे जॉईंट म्हणजे एकावर एक अशा दिसतील तुम्हाला, थोड्याफार अशा दिसतील स्मूथ मसल. आणि त्यांच्यामध्ये मग मॅट्रिक्स प्रेझेंट असते. यांच्या आजूबाजूला मॅट्रिक्स प्रेझेंट असते. हे झालं स्मूथ मसल. अशाच दिसतात तुम्हाला. यांच्यामध्ये जो गॅप असेल ना त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर मॅट्रिक्स प्रेझेंट असते. इंटरसेल्युलर म्हणजे बिटवीन द सेल्स जे मॅट्रिक्स प्रेझेंट असतं त्याला इंटरसेल्युलर मॅट्रिक्स असं आपण म्हणतो. सो पहिला पॉइंट लिहा. फर्स्ट पॉइंट स्मूथ मसल सेल. स्मूथ मसल सेल. आता या स्मूथ मसलच्या सेल्स आर कशा दिसतात बघा बरं. या स्पिंडल शेप. कशा दिसतात? स्पिंडल शेप और फ्युजिफॉर्म. हे बघा तुम्हाला थोड्याशा मध्ये फुगलेला दिसतात या, आणि बाहेर टेपरिंग दिसतात. दोन्ही बाजूला टेपरिंग दिसतात. येस 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 बघ, येस भार्गवी. आता बघितले मी लिहून देणार आहे तसं, पुढे लिहून देतो. ते शीट किंवा लेअर सारखे एकावर एक ओव्हरलॅप करू शकतात. ठीक आहे. बा इथे बघा लिहिले आपण स्मूथ मसल सेल्स आर स्पिंडल शेप्ड और फ्युजिफॉर्म. सो फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय दीज टाइप ऑफ सेल्स. नीट मध्ये काय करतात की या फिगर दिल्या जातात तुम्हाला डायरेक्टली, आणि फिगर देऊन मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असते की या सेल्स कोणत्या टाइपच्या. मग सपोज आता इथे या फिगर मध्ये तुम्हाला बघा अशी, या फिगर मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल इझिली या स्मूथ मसल सेल्स आहेत. कोणत्या शेपच्या आहेत? स्पिंडल शेप आहेत, फ्युजिफॉर्म. फर्स्ट पॉइंट प्लीज राईट. सो स्मूथ मसल सेल्स आर स्पिंडल शेप एंड दीज आर फ्युजिफॉर्म. अभी नेक्स्ट पॉइंट पे लिखो. नेक्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. द फायबर्स आर अनब्रांच्ड. आता बघा याच्यामध्ये जे असलेले फायबर्स आहेत ते कसे आहेत? अनब्रांच आहेत. सो हियर यू कॅन राईट द फायबर्स. स्मूथ मसल फायबर या सेललाच स्मूथ मसल फायबर असं आपण म्हणतो. या अनब्रांच आहेत. फ्युजिफॉर्म म्हणजे मध्ये फुगलेल्या. अभिषेक, मध्ये ज्यावेळेस ते अशा फुगलेल्या असतात आणि त्यांचे एंड टेपरिंग असतात त्यावेळेस त्यांना फ्युजिफॉर्म म्हणतात. लाईक दिस बघा ते. सपोज दिस इज अ सेल. या सेल मध्ये बघ तुला मध्ये असा जरासा फुगलेला भाग दिसेल आणि एंड त्याचे असे टेपरिंग दिसते, त्यावेळेस त्याला बोलायचं फ्युजिफॉर्म. ओके चलो.
सो नेक्स्ट पॉइंट लिहा. फायबर्स आर, म्हणजे ह्या सेल ज्या असतात ना यांना स्मूथ मसल फायबर असं आपण म्हटलं. इकडे बघा काय लिहिले आपण, स्मूथ मसल फायबर. हे 10 मिनिटांमध्ये मीटिंग एंड होणार आहे. पुन्हा याच मीटिंगला जॉईन करायचं तुम्हाला. ठीक आहे, मीटिंग एंड झाल्यानंतर याच एंडला यावरच तुम्हाला जॉईन करायचं पुन्हा. ठीक आहे, चलो लक्षात ठेवा सर्वांनी. फायबर्स आर अनब्रांच्ड. फायबर्स आर अनब्रांच्ड. फायबर्स कसे आहेत, हे अनब्रांच्ड आहेत. and contain किती न्यूक्लियस, सिंगल न्यूक्लियस, and contain सिंगल न्यूक्लियस. अनब्रांच आहेत आणि यांच्यामध्ये एक सिंगल तुम्हाला न्यूक्लियस दिसतं. पास एव्हरीवन वर टाइप करून ठेवा. काय म्हणते मला कळत नाही. फायबर्स आर अनब्रांच अँड कंटेन सिंगल न्यूक्लियस. नेक्स्ट पुढच्या पॉइंट वर लिहा, थर्ड पॉइंट. स्मूथ मसल फायबर, स्मूथ मसल फायबर contain पुढे लिहा लेस मायोसिन. लक्षात घ्या याच्यामध्ये कमी मायोसिन आहे. लेस मायोसिन अँड मोर ऍक्टिन, अँड मोर ऍक्टिन. याच्यामध्ये असं काही नाहीये ऍक्टिन जास्त आणि मायोसिन कमी, असं काही नाहीये. इथे या केसमध्ये तुम्हाला दिसेल की म्हणजे जसं आपण अगोदरच्या सेलमध्ये बघितलं, अगोदरच्या ज्या सेल होत्या त्या स्ट्रायटेड मसल फायबर होत्या. स्ट्रायटेड मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन दोघे होते. ओके, पण या केसमध्ये तुम्हाला दिसेल की मायोसिन हा कमी आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. स्मूथ मसल फायबर कंटेन लेस मायोसिन अँड मोर ऍक्टिन. एवढं लिहा. मायोसिन कमी आहे, मोर ऍक्टिन आहे. पुढच्या लाईनवर लिहा स्ट्रायशन्स आर ऍबसेंट. स्ट्रायशन्स आर ऍबसेंट. स्ट्रायशन्स आर ऍबसेंट. स्ट्रायशन्स आर ऍबसेंट. ओके, म्हणजे यांच्यावर तुम्हाला स्ट्रायशन्स दिसत नाहीत, असे बँड दिसत नाही. ओके, स्ट्रायशन्स दिसत नाहीत तुम्हाला, बँड दिसणार नाहीये त्यावर. हे फायबर जे असतात ते अनब्रांच असतात. यांच्यामध्ये एक सिंगल न्यूक्लियस असतो आणि सर्वात इम्पॉर्टंट या ज्या मसल असतात ना या स्लोली कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, सो पुढच्या पॉइंटवर लिहा these muscles undergo slow and sustained involuntary contractions. Slow and sustained involuntary contractions. These muscles undergo स्लो अँड सस्टेन. स्लो म्हणजे एकदम स्लोली कॉन्ट्रॅक्शन होतं, जसं आपल्या स्टमक मध्ये किंवा इंटेस्टाईन मध्ये बघा तुम्हाला जाणवणार नाही अशा स्लो आतमध्ये मुवमेंट चालू असतात. ठीक आहे, म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्शन असतात ना कसे असतात, स्लो असतात. आणि सस्टेन म्हणजे बराच वेळ ते कॉन्ट्रॅक्ट राहतील. ठीक आहे, आणि मग ते स्लोली रिलॅक्स होतील, किंवा ते रिलॅक्स असतील तर ते स्लोली कॉन्ट्रॅक्ट होतील. राईट, आणि ह्या ज्या कॉन्ट्रॅक्शनच्या मुवमेंट कशा आहेत, इनव्हॉलंटरी आहेत. मग इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन कोणत्या नर्वस सिस्टम बरोबर कनेक्टेड असतात रे? कोणत्या नर्वस सिस्टम बरोबर कनेक्टेड असतात? प्लीज टेल मी. इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स कोणत्या नर्वस सिस्टम बरोबर कनेक्टेड असतात? कोणती? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, बरोबर की नाही? येस, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम बरोबर कनेक्टेड असतात ना. ठीक आहे, सो दीज मसल्स अंडरगो स्लो अँड सस्टेन्ड इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स. आता लास्ट पॉइंट लिहा. These are innervated by autonomic nervous system. Autonomous किंवा autonomic nervous system. These are innervated by ANS, autonomic nervous system.
Yes, in whole alimentary canal these muscles are found. Whole alimentary canal these muscles are found, right? फक्त mouth चा जो jaw वाला region है, that is having the mandibles which are under the control of our will, right? Other muscles, mostly esophagus, stomach, small intestine, large intestine, these are under the control of the involuntary action. Some Okay, anal sir. some anal muscles are under the control of the voluntary contractions. Okay. So smooth and non-striated muscles के बारे में अभी हमने देखा कि ये जो स्मूथ मसल्स होते हैं, ये स्मूथ मसल्स स्पिंडल शेप होते हैं या फिर फ्यूजिफॉर्म होते हैं. इनके फाइबर्स आपको अनब्रांच दिखाई देंगे और इनके अंदर एक सिंगल न्यूक्लियस आपको दिखाई देगा. ये जो स्मूथ मसल फाइबर होते हैं, इनमें कम मायोसिन होता है, मोर एक्टिन होता है, लेकिन इनमें स्ट्राइएशंस एब्सेंट होते हैं करके इन्हें हम बोलते हैं नॉन स्ट्राइटेड मसल्स. ये मसल्स स्लो और सस्टेन इनवॉलंटरी कॉन्ट्रैक्शंस दिखाते हैं and these are innervated by the autonomic nervous system. So this smooth and non-striated muscles are controlled by the autonomic nervous system. ठीक है, these are controlled by the autonomic nervous system. अभी नेक्स्ट लाइन पे लिखो where these are found. These are found. These are found. These are found. These are found in the wall of visceral organs. In the wall of visceral organs and blood vessels. These are found in the wall of visceral organs. Visceral organ, you know what are the visceral organs? Stomach, intestine, these are the visceral organs, or lungs are the visceral organs. So these are found in the wall of the visceral organs. तर विसेरल ऑर्गन्सला कसं काय आयडेंटिफाय करायचं? विसेरल ऑर्गन म्हणजे ज्या ऑर्गनच्या आतमध्ये एम्प्टी स्पेस असते, अशा ऑर्गनला आपण विसेरा म्हणतो. जे बॉडीच्या आतमध्ये जिथे आपल्या नाही का स्पेसेस आहेत, किंवा काय म्हणता येईल आपलं लंग्स आहे, लंग्सच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे की नाही, एअर कॅव्हिटी. स्टमकच्या आतमध्ये फूड साठी कॅव्हिटी आहे की नाही, इंटेस्टाइनच्या आतमध्ये फूड साठी कॅव्हिटी आहे की नाही, असे जे ऑर्गन आहेत यांना आपण विसेरल ऑर्गन असं म्हणतो. मग कोणते कोणते झाले? स्टमक, इंटेस्टाइन, लंग्स, हे विसेरल ऑर्गन आहेत आपल्या बॉडीचे. कळालं का? हो सर. येस. त्यानंतर बघा, ज्या ब्लड वेसल असतात ना आपल्या, त्या ब्लड वेसलच्या वॉल मध्ये सुद्धा या स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात. येस, आर्टरी अँड वेन्स. सार्थक आर्टरी आणि वेन जे असतात ना, त्या आर्टरी आणि वेन्स म्हणजेच ब्लड वेसल यांच्या वॉल ज्या आहेत, त्यांच्या वॉल मध्ये पण स्मूथ मसल असतात. येस. सो ब्लड वेसल्स इथे आपण लिहिलं. विसेरल ऑर्गन्स अँड ब्लड वेसल्स. सो दीज आर कॉल्ड, सो म्हणून पुढे लिहा, सो these are called, these म्हणजे कोण? स्मूथ मसल्स are called. स्मूथ मसलला आणखी एक नाव आहे, काय म्हणतात त्यांना? visceral muscles. So the smooth muscles are called visceral muscles. Okay, so smooth muscles are called visceral muscles. Yes, हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात अभिषेक. येस, पेरिस्टाल्सिस, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन याच्यामध्ये हे जे स्मूथ मसल्स असतात ते इन्व्हॉल्व असतात. सो एलिमेंटरी कॅनल जी असेल आपली, त्यामध्ये पण तुम्हाला हे स्मूथ मसल दिसतील. ब्लड वेसल्स जे असतील म्हणजे आर्टरी आणि वेन यांचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. मग त्यांच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मध्ये सुद्धा या स्मूथ मसल ज्या असतात त्या इन्व्हॉल्व असतात. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर असं ठरवलं की तुम्हाला ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन करायचं, तुम्ही नाही करू शकत. का? बिकॉज दीज आर इनव्हॉलंटरी. ठीक आहे. तुम्हाला वाटलं स्टमक हलवायचंय मला, तर तुम्ही स्टमक फक्त बाहेरनं हलवू शकता, ठीक आहे ना, पण ते आतल्या ज्या स्मूथ कॉन्ट्रॅक्शन आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. दीज आर इनव्हॉलंटरी. ठीक आहे. तर मित्रांनो, आता ह्याची वेळ संपली आहे. पुन्हा याच लिंकवर जॉईन करायचं. मी तुम्हाला आयडी पासवर्ड टाईप करून पाठवतो वाटल्यास. ठीक आहे, लिंकवर टाकतो किंवा तुम्ही टाका लिंकवर आणि पुन्हा जॉईन करा. चलो बाय, जॉईन अगेन.